संत श्री केशव स्वामी महाराज चरित्र गाथा भाग 3. शेतकऱ्यास केशव स्वामींच्या खांद्यावर बसलेल्या बालकृष्णाचे दर्शन. केशव स्वामी भागानगरी वास्तव्यास असताना प्रतिदिन पहाटेच मुचकुंदा नदीवर स्नानासाठी जात असत. जाताना मार्गात ते स्वरचित पदे, अभंग, भजने मोठ्याने म्हणत जात. त्यांचा आवाज मधुर होता. त्यांना सुराचे उत्तम ज्ञान होते. मार्गात दोन्ही बाजूनी शेते होती. एका शेतात काम करणारा शेतकरी पहाटेच शेतात येत असे. तो स्वामींचे मधुर आवाजातील भजन मोठ्या श्रद्धाभावाने ऐकत असे आणि स्वामींना नमस्कार करीत असे. स्वामी त्याच्याकडे स्मित हास्य करून पाहत आणि प्रतिसादाचा नमस्कार सुद्धा करीत. तो शेतकरी स्वामींच्या पदातील 1-2 ओळी शेतातील काम करताना घोळवून घेऊन म्हणत असे. एके दिवशी स्वामी स्नानासाठी जात असताना सहज स्फुरलेले काव्य म्हणत चालले होते. ते पद असे होते. गोविंद पाहता नयनी, गोविंद दिसे ध्यानी मनी, जनविन विजनी गोविंद दिसे. गोविंदाचा वेद तो, नवलसाय छंदवो, अवघा गोविंदवो अखंड दिसे. गोविंद पाहता जेथे तेथे, गोविंदची सांगाते, गोविंद नाचुनी रीते, काय मी सांगू कैसे. केशवी सर्वत्र भासे सर्वांगी सदा. स्वामींचा मधुर आवाज ऐकतात तो शेतकरी नित्याप्रमाणे धावतच रस्त्याच्या कडेला येऊन हात जोडून उभा राहिला. त्याने स्वामींना नमस्कार करून त्याच्याकडे पाहिले. स्वामींच्या खांद्यावर अत्यंत तेजोमय सावळ्या रंगाचा बाळकृष्ण बसलेला दिसला. ते दृश्य पाहून तो शेतकरी आनंदयुक्त आश्चर्यचकित झाला. त्याला त्या बाळकृष्णाकडे सारखे पाहावेसे वाटत होते, परंतु स्वामी तोपर्यंत दूर निघून गेले होते. त्या दिवशी त्याचे लक्ष कामात लागतच नव्हते. सारखी ती बाळकृष्णाची छबी डोळ्यासमोर येत होती. तो केशव स्वामींच्या पदातील केशवी सर्वत्र भासे सर्वांगी सदा ही ओढ आळवीत आळवीत स्वामींची वाट पाहत रस्त्यावर उभा राहिला. नदीवरून स्नान करून येताना स्वामी पुरुष सूक्त म्हणत येत होते. त्यावेळी स्वामी पुरुषोत्तम म्हणत येत होते. त्या शेतकऱ्याने स्वामींना थांबून विचारले, स्वामी, तुम्ही नदीवर स्नानासाठी गेला असताना तुमच्या खांद्यावर तेजोमय बाळकृष्ण बसलेला दिसला, परंतु तो आता कोठे आहे? मला पुन्हा एकदा त्या गोपाळाचे दर्शन घडवा ना. त्या शेतकऱ्याचे वक्तव्य ऐकून स्वामी आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना त्या आपल्या खांद्यावर बसलेल्या बाळकृष्णाची जाणीवच झाली नाही. ते त्या शेतकऱ्यास म्हणाले, बाबा, तू श्रेष्ठ आहेस. भगवंताने तुला प्रत्यक्ष दर्शन दिले. तू शेतात काम करणारा खरा कर्मयोगी आहेस. त्यामुळे तुला तेजोमय अशा बाळकृष्णाचे दर्शन झाले. स्वामींनी त्या शेतकऱ्यास आपल्या घरी बोलावून ज्ञानोपदेश केला आणि आपल्या शिष्य करून घेतले. शिवाजी महाराजांची स्वामींच्या आश्रमास भेट. इसवी सन 1676 च्या प्रारंभी गोवळकोंड्याच्या तानाशहाने दक्षिण भारताच्या मोहिमेवर असलेल्या शिवाजी महाराजांना भव्य स्वागत करून आपल्या किल्ल्यामध्ये आणले होते. येताना मार्गात दुतर्फा महाराजांच्या दर्शनासाठी लोक मोठ्या उत्साहाने उभे होते. घराघरातील सुवासिनींनी त्यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी केली. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत येऊन पोचल्या होत्या. त्यामुळे त्या अद्वितीय नरश्रेष्ठास पाहण्याची लोकांमध्ये अति उत्सुकता होती. शिवाजी महाराजांना त्यांच्या भागानगरच्या मुक्कामात अक्कण्णा आणि मादण्णा या तानाशहाच्या प्रधानांकडून केशव स्वामींचे महात्म्य कळले होते. त्यांना स्वामींचा परिचय चाफळ येथील कीर्तनात पूर्वीच झाला होता. आता पुन्हा एकदा स्वामींची भेट घेण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली. केशव स्वामींना सुद्धा शिवाजी महाराजांना भेटण्याची इच्छा होती. शिवाजी राजे आपल्या लवाजमासह स्वामींच्या आश्रमात आले. समस्त शिष्यांनी महाराजांच्या स्वागताची उत्तम व्यवस्था केली होती. राजे स्वामींच्या आश्रमात आले. त्यावेळी स्वामींनी पुढे जाऊन स्वागतासाठी आपले दोन्ही हात पुढे केले, परंतु शिवरायांनी चटकन नम्रभावाने स्वामींच्या चरणी मस्तक नमविले. त्यावेळी स्वामींनी मोठ्या प्रेमाने राजांच्या दोन्ही खांद्यास धरून उठविले आणि गाढ आलिंगन दिले. त्यावेळी 2 योगी यांच्या नेत्रात आनंदाश्रू तरारले होते. स्वामींनी मोठ्या सन्मानाने शिवरायास आपल्या पर्णकुटीत आणले. राजे महाराजांसह सर्व सहकारी मंडळींना योग्य ते आसन प्रदान करण्यात आले. यानंतर सर्वांना फलाहार आणि आटीव दूध
देण्यात आले. थोड्याच वेळात बाहेरील दालनात सायंकाळची आरती झाली आणि सर्वांना प्रसाद देण्यात आला. केशव स्वामींनी महाराजांना कीर्तन श्रवणासाठी आग्रहाने ठेवून घेतले. रात्री स्वामींचे कीर्तन खूपच रंगले. प्रातःकाळी ज्यावेळी संपले त्यावेळी श्रोत्यांना एक मधुर स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटले. शिवरायांनी तर स्वामींच्या कार्याची खूप स्तुती केली आणि यवनांच्या राज्यात हिंदुत्वाची पताका झळकत ठेवण्याचा त्यांच्या कार्यासाठी धन्यता प्रकट केली. परमपूज्य केशव स्वामी महाराजांचे महानिर्वाण. शिवाजी महाराजांच्या या भागानगरच्या अविस्मरणीय भेटीनंतर अवघ्या 5 वर्षातच म्हणजे इसवी सन 1682 शके 1604 दुंदुभी नाम संवत्सरातील पौष मासी त्रयोदशीस गुरुवारी केशवस्वामी वयाच्या 74व्या वर्षी परब्रह्मात विलीन झाले. भागानगरातील त्यांच्या भाविक भक्तांवर दुःखाचा जणू पर्वतच कोसळला होता. हे चालते बोलते परब्रह्म आता आपणास पुन्हा दिसणार नाही या विचाराने भाविक भक्तांच्या शिष्यांच्या नेत्रातील अश्रू थांबत नव्हते. स्वामींच्या इच्छेनुसार मुचकुंदा नदीच्या काठावर स्थित त्यांच्या आश्रमातच त्यांच्या पार्थिव देहास अग्निसंस्कार करण्यात आला. संत महात्मे ज्या स्थानी देहत्याग करतात ती पुण्यभूमी असते. संत देहत्याग करताना आपल्या अंशातना अदृश्य अवस्थेत त्या स्थळी अस्तित्वात ठेवून परब्रह्मरूप होतात. तो त्यांचा अंशातना मुमुक्ष आर्त भक्तांना ज्ञान मार्गदर्शन करतो आणि प्रापंचिकांना संकटसमयी सहाय्य करतो. सज्जन थोर भक्तांना दृष्टांत देऊन अन्य भक्तांना मदत करण्याचा आदेश देतो. स्वामींच्या निर्याणाला 325 वर्षाचा काळ लोटला, परंतु आज सुद्धा त्यांना अनन्य भावाने शरण जाणाऱ्या श्रद्धावान भक्तांना ते संकटातून मुक्त करतात. ज्या ठिकाणी स्वामींनी देह ठेवला तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. ही समाधी हैदराबादमधील जुन्या शहरातील केशवस्वामी नगर जियागुडा या स्थानी स्थित आहे. हे समाधीस्थान अत्यंत रम्य, पवित्र, मंगल आणि तरल मनाला साक्षात्काराची प्रचिती करून देणारे आहे. स्वामींच्या समाधीसमोर बसताच तेथील अत्यंत शांत आणि मंगलमय स्पंदनांचा अनुभव येऊन मनास एक प्रकारचे अनामिक समाधान लाभते. या समाधीस्थानाचा अंशतः जीर्णोद्धार श्री श्रीधर वामन नाईक यांच्या हस्ते इसवी सन 1963 साली झाला. यानंतर श्री केशवस्वामी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आणि सुयोग्य मार्गदर्शनाने या समाधीस्थानास एक सुंदर प्रशस्त मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. समाधीसमोर स्वामींच्या वंदनीय पादुका प्रतिष्ठापित केल्या आहेत. मंदिराचे अर्चक प्रतिदिन पूजा अर्चा अभिषेक आदी मोठ्या आत्मीयतेने करतात. शेकडो भक्तगण स्वामींच्या चरणी लीन होण्यासाठी येथे येतात. हे एक अति जागृत स्थान आहे. श्रद्धाभावाने सेवा करणाऱ्या भाविक भक्तांचे मनोरथ स्वामी पूर्ण करतात. केशवस्वामी समाधी संस्थानाची व्यवस्था श्री केशवस्वामी सेवा समितीचे सुविद्य पदाधिकारी अत्यंत आत्मीयतेने श्रद्धाभावाने आणि निस्वार्थ भावनेने करीत आहेत. समितीद्वारे प्रत्येक नववर्षाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांना प्रवचनकारांना बोलावून 8 दिवस कीर्तन सोहळा साजरा करण्यात येतो. या प्रसंगी भाविक श्रोत्यांची नुसती झुंबड उडालेली असते. यानंतर स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव समाधीस्थानी अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. या प्रसंगी नामवंत वक्त्यांची प्रवचने, कीर्तने, भजन आणि नंतर सर्वांना महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम असतो. याशिवाय या स्थानी प्रत्येक गुरुवारी भाविक भक्तांचा भजनांचा कार्यक्रम असतो. समिती अध्यक्ष श्री रमेश बाबू हैदराबादकर, कार्यवाह श्री वैजनाथराव मंगळूरकर तसेच समितीचे अन्य पदाधिकारी यांच्या सेवाभावाने आणि स्वामींच्या चरणी असलेल्या श्रद्धाभावाने तसेच त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाने या स्थानाचे महात्म्य दिवसेंदिवस वाढते आहे. स्वामींच्या भक्तांच्या संख्येत सुद्धा सतत वृद्धी होत आहे. हे सर्व परमपूज्य केशवस्वामींच्या कृपाप्रसादाचेच फळ आहे. त्यांच्या चरणकमली आम्हा उभयतांचे कोटी कोटी प्रणाम. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम.